नमस्कार, मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत फिटिंगचा व्हिडिओ। काल जो आपण बघितला तो पाइपिंगचा व्हिडिओ होता। त्याच ब्लाउजची आता फिटिंग कशी करायची परफेक्ट अगदी सरळ रेषेत। आणि तर फिटिंग सरळ रेषेत येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बाही व्यवस्थित लावता आली पाहिजे। तर बाही व्यवस्थित जोडायचे। काहींचे प्रश्न असतात की बाही जोडताना कमी जास्त होते तर काय करायचं, तर ते तुम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा। मी बाही कशी जोडते अगदी परफेक्ट, आणि कमी पडली तर काय करायचं किंवा जादा झाली तर काय करायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि अजून एक विनंती आहे, नवीन जर माझ्या चॅनलवर आजच तुम्ही आला असाल तर नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात व्हिडिओमध्ये। तर सुरुवातीला आपल्याला बाही कोणत्या बाजूची बाही आहे ते बघून घ्यायचं आहे आणि बाही जोडायला घ्यायचं आहे। बाही जोडताना बाहीचा मध्य बरोबर शोल्डरवर ठेवून मापून घ्यायचे। तर मला इथं थोडीशी पाव इंच कमी पडले या साईडला, पण मी अगोदर मोजून घेऊन मी पुढच्या साईडला सुद्धा पाव इंच सोडलेला आहे रिकामी, आणि मग ही जोडली। आता पुढची बाही जोडताना मी सविस्तर दाखवते तुम्हाला। तर अशी बाही जोडून डबल टिप मारून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथे सुलट्या बाजूनी एक कडेनी टिप मारून घ्यायचे। तर बाहीला बरोबर बाही खालच्या बाहीवर बरोबर वरचा पदर ठेवून एकसारखा ठेवून आपल्याला बाही जोडायचे। तर हा जो जोड आहे तो वरच्या साईडला ढकलून बरोबर टिपवर टिप ठेवून हातामध्ये पकडायची आहे आणि मग टिप मारायची आहे आपल्याला इथे। आता ब्लाऊजचा भाग थोडा बाहीच्या पुढे गेलेला आहे, रिकामी राहिलेला आहे, कारण बाही तिथं थोडी कमी पडली। तर ती मी हे जोडून झाल्यानंतर मी सरळ रेषेत कट करून टाकणार आहे टिपच्या बाहेरचं कापड। पण ते कधी कट करायचं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे। आता इथे मी हे कट करू शकते, तर का करू शकते, तर बघा या ब्लाऊजचा गळा मुंड्याच्या उंचीपेक्षा खाली आहे, खोल आहे, म्हणून मी हे कट करू शकते। कारण गळा उंच असल्यामुळे काय होणार आहे, आपसुकच ब्लाऊज पसरणार आहे, त्यामुळे इथे छातीच्या पहिल्या बटनाच्या इथे अजिबात गळा ब्लाऊज फिट होणार नाही कट केल्यामुळे। आता बघा इथे कशी समोरासमोर टीप आलेली आहे, तर ही टीप समोरासमोर येण्यासाठी बाहीची कटिंग पण व्यवस्थित असली पाहिजे, किंवा बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची सुद्धा मागच्या पुढच्या भागाची एकसारखी आहे का ते तपासलं पाहिजे। जर ती कमी जास्त असेल तर ती एकसारखी करून घ्यायला पाहिजे आणि मग बाही जोडायची आहे। आणि त्यानंतर ब्लाऊज उलटा करून आता अर्ध्या इंचावर दाबटीप एक टाकून घ्यायचे। तर तुम्हाला समजलं असेल हे कटिंग, जर बाही कमी पडली पाव इंच अर्धा इंच तर केव्हा कट करायचं, तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे। जर गळा उंची तुमची मुंड्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही इथं कट करू शकत नाही, ब्लाऊज घट्ट होईल। आता इथे मी सविस्तर दाखवले बघा, पुढचा भाग आपला सुरुवातीला आलेला आहे, त्यामुळे बाहीचा आतून जो मुंडा आपण छाटलेला आहे ती बाजू मी इथे लावून घेतली। असं तुम्ही व्यवस्थित बघूनच बाही जोडायची आहे। आता बाही जोडताना माझा हात कसा वळतोय याच्यावर लक्ष द्या, त्यामुळे तुम्हाला अजिबात बाही न खेचता लावता येणार आहे। तर बघा आता इकडे पाठीमागचा ब्लाऊज मी हात बदललाय आणि व्यवस्थित खालचा ब्लाऊज वळवून घेते बाहीच्या बरोबर। अशा पद्धतीने तुम्हाला बाही जोडायची आहे, तरच तुमची बाही जास्त अपुरी पडणार नाही किंवा व्यवस्थित बसली जाणार आहे। नाहीतर मग काय होतं, तुम्ही मग बाहीला ताणता आणि मग चुन्या पडतात किंवा पिरगळल्यासारखी बाही होते अंगात घातल्यावर। असे सगळे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून बाही जोडण्याची टेक्निक पण आपल्याला माहिती पाहिजे, हात व्यवस्थित वळवता आला पाहिजे बाही जोडताना। तर इथे बघा तुम्हाला स्पष्ट दिसते पाव ते अर्धा इंच कमी पडलेली आहे बाही, तर ती मी कापून टाकणार आहे, कारण ब्लाऊजचा गळा माझा पाठीमागचा उंच आहे थोडा। तर असं असेल तरच कापू शकता। जर तुमचा ब्लाऊजचा गळा 5.5 असेल तर तुम्ही कापू शकत नाही, ऑलरेडी तिथे मग आपल्याला घट्टपणा येणार आहे ब्लाऊजला।
तर सेम त्याच पद्धतीने अशी एक टिप मारून घ्यायची सुलट्या ब्लाऊजवर, नंतर दाबटीप मारून घ्यायचे। तर मी तुम्हाला सांगते, जर तुमचा गळा जर मुंड्यापेक्षा कमी असेल तेव्हा तुम्ही हे न कापता तिथे तुम्हाला बाहीला जोडच द्यायचा आहे आणि पूर्ण बाही व्यवस्थित तिथपर्यंत तुम्हाला जोडायची आहे। आणि गळा जर मोठा असेल तर या पद्धतीने कट केलं तरी चालू शकतं। ते पण तुमचं जर 1 इंच 1.5 इंच बाही कमी पडली तर तुम्ही कापून टाकायचं नाही। मी फक्त पाव इंच आणि अर्धा इंच कमी पडली तरच कापायचं असं सांगितलेलं आहे। नाहीतर नंतर कमेंट कराल की तुम्ही सांगितलं म्हणून मी कट केलं आणि नंतर ब्लाऊज घट्ट झाला। तर फक्त पाव आणि अर्धा इंच जर जास्त होत असेल तरच कट करा। तर या पद्धतीने या साईडची सुद्धा आपला जोड हा बाहीचा समोरासमोर आलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा टिप मारून घ्यायची अर्धा इंचावर आणि नंतर मग आपल्याला फायनल फिटिंग करायची आहे। तर ती फायनल फिटिंग कशी करायची हे अगदी काळजीपूर्वक बघा, मी व्यवस्थित दाखवणार आहे। अगदी वरच्या बाहीच्या टोकापासून खाली कमरेपर्यंत एकसारखंच माप राहणार आहे ब्लाऊजचं, जे मार्जिन सोडले आपण ते। तर ते कसं राहणार आहे ते बघा। आता इथे मी जुन्या ब्लाऊजच्या मापाने फिटिंग करणार आहे। तर हा आहे माझ्या कस्टमरचा जुना ब्लाऊज। तर तिथे आपल्याला आईची जी पट्टी असते, म्हणजे जे हुक बसवतो आपण लूकमध्ये, ती पट्टी एक्स्ट्रा असते, ती बाहेर सोडायची आहे आणि मी नवीन ब्लाऊजचं टोक पाठीमागं लावलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पूर्ण ब्लाऊज असा मोजत जायचं आहे पुढं। आणि एंडला मग आपण जिथे हा काळा ब्लाऊज म्हणजे जुना ब्लाऊज संपणार आहे तिथे आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि मग त्यानंतर आपली आईची पट्टी आता या साईडला आलेली आहे, तर आईची पट्टी सोडून मध्ये जे अंतर राहिले खुणेपर्यंत तेवढं मोजून घ्यायचं आहे टेपनी। आणि त्यानंतर जेवढं पण ते अंतर राहिले, इथे आता माझं 2 इंच राहिले, तर याचे 4 भाग समान केले तर अर्धा इंच येतो। तर मी आता त्या जी आपण दाबटीप मारली त्याच्या पुढे अर्धा इंचावर अशी खून करून घेणार आहे आणि मग आपल्याला इथे टीप चालू करायची आहे। त्यानंतर मुंड्यामध्ये काय करायचं आहे ते बघा, पुढं सरळच टीप आणायची आहे आपली। आणि नंतर मग पहिल्या बटनापासून आपल्याला इथे पट्टी असेल तर ती सोडायची आणि हुक पट्टी असेल तर पूर्ण धरायची। तर आपला अपर चेस्टचा 4था भाग इथून पुढे टाकायचा आहे। तर अपर चेस्ट या ब्लाऊजची 36 आहे, तर मी 9 वर खून करून घेणार आहे आणि बरोबर त्या खूनवर टीप आणायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे दंडघेर आहे माझा 5.5, तुमचा कितीही असू शकतो, जो पण असेल तो दंडघेऱ्याचा अर्धा अशी खून करून घ्यायचे आणि ती खून आपल्याला ह्या टीपनी मिळवायची। अशा पद्धतीने अजून 1 किंवा 2 या टीपच्या पलीकडं आपल्याला टिपा मारून द्यायच्या आहेत कस्टमरसाठी। नंतर आपल्याला दुसऱ्या भागाची पण फिटिंग करून घ्यायची आहे सेम अशाच पद्धतीने। तुम्ही जर चुकून विसरला असाल किंवा बघितलं नसेल तर मी परत दुसऱ्या साईडची फिटिंग करून दाखवते। आता आपले 2 इंच टेप राहिला होता, त्याचे समान 4 भाग केल्यावर अर्धा इंचावर ही टीप येणार आहे फिटिंगची। तर आपण जी दाबटीप मारलेली आहे त्याच्या पुढे अर्धा इंच असा टेप लावून नंतर आपल्याला मुंड्याच्या इथे पहिल्या हुकपासून आपल्याला फिटिंगची 4था भाग घ्यायचा आहे अप्पर चेस्टचा आणि तिथे खून करून घ्यायचे। आता इथे तुम्ही म्हणाल की अंदाजे घेतले, तर तसं नाही, आधी मी मोजून घेतलं होतं तर तिथे अर्धा इंच भरलं म्हणून मी अर्धा इंचावरच खून करून घेतले। इथे सुद्धा आपल्याला 5.5 वर खून करून घेतलेली आहे मी फिटिंगची। तुमची जी दंडघेर असेल त्याचा अर्धा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फिटिंगची फायनली टीप आपल्याला पूर्ण करायची आहे। त्यानंतर अजून एक एक्स्ट्राची टीप मारून द्यायची, तर त्या दोन्हीच्या मधोमध आपल्याला ही टीप बसणार आहे। अशी टीप टाकल्याने भविष्यात आपल्या कस्टमरला ब्लाऊज उसवायचा असेल तर त्यांना उसवण्यासाठी सोय राहते, अजून एक टीप शिल्लक राहते, म्हणून आपल्याला एक्स्ट्राची टीप टाकावी लागते। आता इथे मी तुम्हाला टेपनी मोजून दाखवते। बरोबर ब्लाऊजच्या कडेपासून टीपपर्यंत 1 इंच भरले। आता इथे सुद्धा बाहीच्या मध्यावर 1 इंच भरले। मुंड्याच्या इथे सुद्धा बरोबर 1 इंचावर टीप बसलेली आहे।
नंतर खाली सुद्धा 1 इंच, अगदी शेवटपर्यंत 1-1 इंच टिपचं अंतर राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूचं सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि अगदी सरळ रेषेत ही फिटिंग आलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अशीच फिटिंग करायची आहे, म्हणजे तुमच्या पण ब्लाऊजची फिटिंग एका सरळ रेषेत येणार आहे, तिरकी जाणार नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ हा आवडला की नाही, छान झाला की नाही. आणि तुमची कमेंट्स वाचून अजून नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते, म्हणूनच हा आग्रह असतो की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. आणि फायनली लुक माझ्या ब्लाऊजचा किती छान आणि सुंदर आलेला आहे. असं नाही की फक्त व्हिडिओमध्येच दिसतोय छान, कस्टमरच्या अंगात सुद्धा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. मी बऱ्याचशा कस्टमरचे रिव्ह्यू तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओमधून किंवा फोटो लावलेले आहेत थंबनेलला. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करा, तुमची सुद्धा फिटिंग एकदम सरळ रेषेत येईल. आणि या व्हिडिओचा पुरेपूर तुम्ही फायदा करून घ्या. असेच व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या चुका सुधारणा करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. उद्या भेटू. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.